हॅलो एव्हरीवन। तर आता गुड मॉर्निंग। सकाळचे 6 वाजलेले आहे। सुमितला उठवायचं आहे स्कूलमध्ये जायसाठी। तो उठायला तयारच नव्हता। हे तर बरं रोजच आहे, तर त्याला रोजच उठवावं लागतं। तर मी लागली माझ्या कामाला। उठल्या उठल्या सकाळी दूध गरम करायला ठेवलं आणि त्याच्याच टिफिनची तयारी। यांच्यासाठी पाणी गरम सकाळीच त्यांना पाणी गरम लागतं। त्यानंतर कणिक मळून घेतलं। आलू कट करून घेतले। तर आज सुमितला द्यायचे होते आलूची चटणी, तर तेच करायला घेतली। त्याला आलूची चटणी त्याची फेवरेट आहे। त्यानंतर चपाती बनवून घेतली। चपात्या बनवल्यानंतर त्याच्याच पुरती आलूची चटणी बनवून घेतली। तर त्याला कांदा मिरची काहीच त्याच्यात लागत नाही, त्यामुळे अगदी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये पहिले तेलात आलू करून घेतले। त्यानंतर त्याला त्याच्यात तिखट आणि हळदच लागते। त्याच्यानंतर नमक थोडंसं, जास्त तिखट पण त्याला लागत नाही, म्हणून त्याच्यापुरतीच मी अशी करून देत असते। आणि तीच चटणी मोठ्या मुलाला आवडत नाही, त्यामुळे त्याला त्याच्यापुरतीच एका आलूची करून देत असते आणि त्याची फेवरेट आहे। थोडंसं मीठ टाकलं। मस्तपैकी आलू त्याच्यामध्येच तेलामध्येच होऊ द्यायचे। कांदा वगैरे त्याला लागतच नाही। कांदा तो काढूनच टाकतो भाजीतला, त्यामुळे कांदा मी टाकतच नाही। त्यानंतर थोडंसं मिरची पावडर टाकलं, थोडीशी हळद आणि लगेच 2 मिनिटात त्याची भाजी झाली। व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून देत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून देत जा। तर ऑलमोस्ट सुमितचा टिफिन झाला मग तयार। सुमितला टिफिन पॅक करून दिला आणि त्याला आज शेव पाहिजे होते, तर त्याला शेव दिले। त्यानंतर माझ्या कामाला लागली। सर्वात आधी मी आता तो गेल्यानंतर मग अर्णवची तयारी केल्यानंतर पोर्च धुवायला घेतला, पोर्च क्लीन करून घेतला। त्यानंतर झाडाला पाणी देऊन दिलं। पोर्च धुवायलाच पोर्च मोठा असल्यामुळे खूप टाइम लागतो, तर पोर्च धुवून घेतला आणि पाणी सुद्धा आलं होतं नळाला, त्यामुळे मग मी हे काम लवकरच करून घेतलं। नाहीतर मग हे काम माझं थोडं लेट राहते, कारण याला खूप टाइम लागतो। पहिले मी घरातलं करून घेत असते, त्याच्यानंतर मग पोर्च साफ करून घेत असते। त्याच्यानंतर पोर्च मस्तपैकी क्लीन करून घेतला, झाडाला पाणी सुद्धा दिलं। त्यानंतर वर आली। आज नळ आलेले होते, त्यामुळे बघू शकता टाकीतून खूप सारं पाणी गेलेले आहे आणि चेक करायला आली होती की 3 टाक्या भरल्या की नाही भरल्या, तर टाक्या भरलेल्या होत्या। त्यानंतर कपडे सुद्धा धुवून घेतले मग मी, नळ आले होते म्हणून। आणि कपडे सुकवायला आज खूप दिवसानंतर वर आली, कारण पोर्चमध्ये मी म्हटलं जास्त ऊन नाही पडत। आता 2-3 दिवस झाले लगातार ऊन पडत आहे, त्यामुळे आज मी वरच कपडे सुकून घेतले। आणि दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट असल्यामुळे मुलांचे सुद्धा कपडे होते धुवायचे स्कूलचे, तर ते हातानेच धुवून घेतले आणि बाकीचे कपडे मशीनमध्ये धुवून घेतले। कपडे सुकवायला बाहेरच वर आली आणि टेरेसवर लगेच कपडे सुकून जातात। प्रत्येक वेळी कॅमेऱ्यासमोर येणं हे सुद्धा अवघड होऊन जातं, कारण एकटीलाच कॅमेरा हँडल करावा लागतो। तर स्टँडला लावूनच व्हिडिओ बनवते। तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून देत जा। माझी इन्स्टा आयडी मोहोड मालती आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तिकडचे नक्की सांगा। तर सगळे कपडे सुकून घेतले। तर आज नळ आल्यामुळे खूप फास्ट काम करून घेतले मी, कारण आमच्याकडे 8 दिवसातून एकदाच नळ येतं आणि तेवढं पाणी आम्हाला पुरवावं लागतं। आणि बाकी मग वापरायला बोरिंगचं पाणी आहे, त्यामुळे इतकं काही टेन्शन वाटत नाही। पण नळाचं पाणी वापरायला घरातच तेवढं पाणी मला लागतंच, तर 8 दिवसातून एकदा येते नळ। तर झाले आता कपडे सुकून। तर आज खूप जास्त कपडे होते, जास्तच कपडे काढले मी आज, त्यामुळे मला टाइम सुद्धा लागला वाळत घालायला। त्यानंतर मग चहा बनवून घेतला। चहा घ्यायचा होता, तर चहा बनवून घेतला। गॅस वाटा सुद्धा क्लीन करून घेतलेला होता।
बघू शकता माझ्या पोर्चमधूनच दिसतं असं वातावरण खूप मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे आजूबाजूनी. आणि 2-3 दिवस झाले पाऊस नाही येत आहे, तर खूपच बरं वाटत आहे. तर नंतर पावसाचं वातावरण झाल्यानंतर पोर्चमध्ये कपडे घेऊन आली. डबल माझा चक्कर झाला आणि त्राससुद्धा झाला. तर पोर्चमध्ये सुकायला टाकले मग कपडे, कारण थोडंसं बदली वाटलं मला. त्यानंतर भांडी घासून झाल्या होत्या, काकू येऊन भांडी घासून गेल्या. तर माझ्या घरासमोरच आहे, खूप छान असं वातावरण आहे आणि सगळीकडे मस्त झाडच आहे. आणि माझ्या पोर्चमध्ये सुद्धा बरेच झाडं आहे. त्यानंतर मग थोडीशी टीव्ही बघितली, थोडा वेळ रिलॅक्स झाली आणि आणखी कामे बाकीच होते. त्यानंतर मग घरातली कामे करायला सुरुवात केली. मग तर चहा घेतला. त्यानंतर मग मी चहा आणि ब्रेड खाऊन घेतली. मला भूक लागली होती थोडीशी, तर चहा आणि ब्रेड खाऊन घेतली. तर कॅमेरा साईडला लावला तर बघा मी कॅमेऱ्यामध्ये निघालीच नाही जास्त, कारण दुरून कॅमेरा लावलेला होता तर मला समजलंच नाही, तर साईडलाच निघाली मी कॅमेरामध्ये. तर प्रत्येक वेळी कॅमेरा नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी कॅमेरा प्रत्येक जागी नाही ठेवू शकत, खूप हार्ड जातं मला ते. तरीसुद्धा मी ट्राय करते. त्यानंतर हे येणार होते वर नाश्ता करायला, तर त्यांच्यासाठी पण मला काहीतरी नाश्ता बनवायचा होता. तर काय बनवायचाच विचार चालू होता मला, कारण पोहे वगैरे हे बरेच पदार्थ असे आहेत जे खात नाहीत. त्यामुळे आताच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे त्यांना बरेचसे पदार्थ चालत नाहीत. त्यामुळे त्यांना विचार करूनच कोणतेही पदार्थ द्यावं लागतात. तर ऑपरेशन झालं तेव्हापासून तिखट वगैरे सगळं कमी खातात. तर 1-1.5 महिना माझं त्यांच्या ऑपरेशन झालं होतं, तर 1-1.5 महिना मिस्टर घरीच होते. तर त्यांचे खाण्यापिण्याचं याच्यात म्हणजे पाहुणे वगैरे याच्यातच माझं 1 महिना गेला. तर आत्ता कुठे कामाला लागलेले आहेत ते, तर 1 महिना रेस्टच केला त्यांनी. आणि आता थोडे काम करायला लागले आहेत. तर खाण्यापिण्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. तर तिखट त्यांना अजिबात जमत नाही, नॉनव्हेज वगैरे जमत नाही. त्यामुळे मलाच विचार पडतो की काय बनवायचं, कारण मग त्यांच्यासाठी वेगळं बनवावं लागतं आणि मुलांसाठी आमच्यासाठी वेगळं काहीतरी असते. त्यानंतर मग मी भांडी लावून घेतली, भांडी घासलेलीच होती. भांडी लावून घेतली पूर्ण. आणि त्यानंतर ही 1-2 कामं बाकी होतेच, कारण दिवसभर काही ना काही कामे तरी राहतातच. सकाळी सर्वात जास्त गडबड मुलांच्या स्कूलचीच असते. आणि काकू आज अगदी वेळेवर आल्या होत्या, त्यामुळे माझं लवकर काम झालं. तर यांच्या ऑपरेशनापासून कामं खूप वाढलेले होते, तर यांच्या इकडे जास्त लक्ष द्यावे म्हणून काकूला भांडेवाली काकू ठेवलेली होती. तशी माझ्याकडे एनी टाईम असते दुधाचे भांडे घासायला.
तर दुधाचा बिझनेस असल्यामुळे दुधाचे भांडे घासायला नेहमी असते. तर काकूला 2-3 महिन्यासाठी मी माझे भांडे सुद्धा घासायला ठेवले, कारण काम खूप वाढले असल्यामुळे मग होत नव्हतं माझं. नाहीतर माझे भांडे मीच घासून घेत असते. पण मग काकूला ठेवलं. तर आज काकू खूप लवकर येऊन भांडे घासून गेल्या होत्या. तर लगेच मी भांडे लावून घेतले, कारण एक काम हलकं केलेलं बरं, म्हणून मी पटकन भांडे लावून घेतले. तर नंतर मग माझा फक्त स्वयंपाकच बाकी होता. त्यानंतर झाडाला पाणी देऊन दिलं. भांडी काकूला आणखी जमा करून ठेवले. काकूला म्हणजे मलाच घासायचे होते. काकू भांडे घासून गेल्या होत्या. तर राहिले आणखी भांडे निघालेले नेऊन ठेवले. त्यानंतर थोडीशी पोर्चमध्ये बसली. त्यानंतर मस्तपैकी मग रांगोळी काढून घेतली. पंधरा ऑगस्ट निमित्त मला रांगोळी काढायची होती, पण मला फ्लॅग्स काढायचा होता, पण मग मला ऑरेंज कलरच सापडला नाही. त्यामुळे मग मी डिझाईनच काढून घेतली. व्हाईट कलरमध्ये पहिले पूर्ण व्हाईटच करून घेतलं. आणि पोर्चमध्ये साईडला खूप छान अशी जागा आहे, तिथे रांगोळी काढल्यानंतर आल्यानंतर मस्त दिसतं. तर त्यानंतर त्याच्यावर रेड कलर घेतला आणि त्याचे छान असे फ्लॉवर बनवून घेतले. सिंपल सीच काढली, कारण मला